करेज देखील करत आहे. पंचांसोबत चर्चा होणं फार महत्त्वाचं आहे, कारण की एक एक डिसिजन, एक एक निर्णय जो आहे फार कठीण असतो, कारण की स्पर्धा फार मोठी आहे. बावाले थोडंसं खेळपट्टीच्या बाजूला पण टीम मीटिंग करा. नक्कीच नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण जर आपण खेळत आहात तर जी नोंदणी फ्री जी आहे ती नक्कीच आपण आयोजकांकडे जमा करायची. ते सर्वप्रथम इम्पॉर्टंट असतं. नक्कीच प्रत्येक आपण मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये जेव्हा उतरतो तेव्हा आपण अर्धी फी पाठवली जाते ऑनलाईनद्वारे, मात्र अर्धी इथे येऊन दिली जाते. तोच नियम सर्व संघांसाठी आहे. आपण अनाउन्समेंट करायला लावू नका. आपण आला तर सर्वप्रथम आयोजकाकडे जा, त्यांच्याकडे थोडी चर्चा करा. कोणत्या कंपनीचे चेंडू ठेवण्यात आलेले आहेत, खेळपट्टीचं नियम काय आहे, या मैदानामध्ये नियम काय, त्या आयोजकांना तुम्ही सर्वप्रथम त्यांच्याशी चर्चा करा. चर्चा करणं फार महत्त्वाचं. तुम्ही इथे रोख रक्कम मोठी ठेवलेली आहे, तुम्ही ती फी भरलेली आहे आणि ती फी भरूनच तुम्ही खेळताय, हे फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे या स्पर्धेसाठी. तर मॅच ऑन सलामीची जोडी देखील आता मैदानाच्या आतमध्ये राहील. आपण वेळ घेणार नाही आहे आणि एक मोठा सामना इथं सुरुवात होत आहे प्रेक्षकांच्या समोर. सामन्याला सुरुवात. सामन्याला सुरुवात इथे होत आहे. 9 ते 10 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये भावाले बी संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 मेन नक्कीच पाठवून द्यायचे आहेत. 12वा खेळाडू जो संघाचा एक ट्रम्प कार्ड म्हणून 12वा खेळाडू म्हटलं जातं आहे, कारण की जेव्हा खेळाडूला दुखापत होतो तेव्हा तो खेळाडू मैदानामध्ये उतरतो. मग तर ईश्वरचरणी एकच प्रार्थना आहे, कोणत्या खेळाडूला इजा होऊ नये आणि एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल हेच आम्ही अपेक्षा करतोय. चला मॅच सुरू होत आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. जय मसोबा टेंबोली टीम संघाच्या माध्यमातून नाणेफेकी महत्त्वाचा कॉल कॅप्टनने जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या हातमध्ये मंदार गोराडकर आणि प्रतीक पाटील एक नामांकित असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. आणि सर्वप्रथम फ्रंटलाईन गोलंदाज देखील आपली तयारी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, हा सामना फार मोठा आहे, कारण की या स्पर्धेचं आपण भादवड बी धमाका इथे सुरू करत आहोत. नेहमीप्रमाणे आपण बघितलेलं आहे या मैदानावर BTPL सर्वप्रथम होतो आणि त्यानंतर प्रत्येक स्पर्धा होत असतं. मात्र यावर्षी थोडासा विचार वेगळा आणि एक चांगला निर्णय घेण्यात आलेला आहे, तो म्हणजेच ग्रामीण धमाका भादोड बी यांच्या माध्यमातून हा धमाका आपण पाहतोय. चला सामन्याला सुरुवात. गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये आहे. नवनाथ गोलंदाज. नवनाथ एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे. भावल्या बी संघाचा सामना देखील चांगला आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा. या स्पर्धेचे आयोजक सचिन भाऊ तरे, प्रल्हादजी नाईक, रंगनाथजी तरे, करेजी मात्रे, बाला तरे आणि संपूर्ण भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लब यांच्या वतीने आपल्याला भरपूर शुभेच्छा. लेट्स प्ले गेम ऑन. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज नवनाथ. आरके पाटील स्टँड इन राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटर सज्ज आहे प्रतीक पाटील. पहिला चेंडू अगदी स्विंगिंग यॉर्करचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी जो क्रीज बॉक्स आहे त्याच्यामध्ये हा चेंडू टाकण्याचं काम करताना नवनाथ आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करताना टीम जय बजरंग भावाले टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी घेण्याचा जो निर्णय घेतलेला आहे जय मसोबा टेंबोली संघ आपण पाहतोय फलंदाजी करतोय. खेळपट्टीवर प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हेलिकॉप्टर ड्राईव्ह समोर उडवला चेंडूला. व्यासपीठाला सलामी देणारा पहिला षटकार प्रतीक पाटील फ्रॉम टेंबोली याच्या बॅटमधून येणारा हा मॅक्सिमम 6. वॉड शॉट, क्लासिकल ड्राईव्ह
समोर स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय, अगदी व्यासपीठाच्या वरतून चेंडू जाताना आपण पाहतोय, कडक स्ट्रोक. मित्रांनो, हाच तर खेळ आहे ग्रामीणचा, आणि ग्रामीणच्या क्रिकेटला इथे सुरुवात झाली आहे. आणि सुरुवात करताना अगदी नवनाथने पहिला चेंडू डॉट केला, थोडासा दबाव वाढवण्याचा प्रयत्न केला प्रतीकवर, मात्र प्रतीक दबाव न घेणारा खेळाडू आहे ते दाखवत असताना एक स्टँड अँड डिलिव्हर मॅक्सिमम 6 पाहायला मिळाला. नवनाथ कमबॅक करेल का? राईट आर्म ओव्हर द विकेट, VIP डाईज इन करून. हा ऑफस्टिकचा चेंडू आहे, ड्राईव्ह केल्या चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये चांगली फिल्डिंग होत आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. ओ, थोडंसं वाईट थ्रो पाहायला मिळाला विकेट किपरच्या माध्यमातून. आणि प्रतीक पहा, जबरदस्त काम करताना सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना आपण पाहतोय. नजराटी दुर्घटना घटी, असंच खेळ आहे मित्रांनो. एखादी चूक तुम्हाला घरचा रस्ता दाखवू शकतो, तेच इथं कुठेतरी चित्र पाहायला मिळालं. ती चुकी विकेट किपरने केली इथे. डायरेक्ट हिट झाला असता तर नक्कीच फलंदाजाला डगआउटमध्ये परतावा लागला असता. 8 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे. नवनाथ कुठेतरी कमबॅक करण्याच्या तयारीमध्ये आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट, ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला, काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली आहे, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. थ्रो देखील चांगला आलाय. बॅकअपला 3 खेळाडू होते. धावसंख्या धावपलकावर 1 मॅन आर्मी प्रतीक पाटीलच्या बॅटनं आलेल्या धावा आहेत त्या म्हणजे 9. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिला षटक आपण पाहतायत. भावाले बी संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करताना नवनाथ. सूरज केने कानमंत्र देताना आपल्या गोलंदाजाला आपण बघितला. गोलंदाज नवनाथ, राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटर सज्ज आहे मंदार. ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता, बॅटवर हवं तसा चेंडू आलेला नाहीये. बॅटची एज नक्कीच घेतली होती, मात्र डॉट चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळाला नवनाथ याच्या माध्यमातून. प्रत्येकाला आयुष्यात कमबॅक करणं खरंच गरज आहे, कारण की आपण प्रत्येक रस्ता जो असतो चांगला असतो, मात्र काही ठिकाणी वाईट रस्ते असतात. त्या रस्त्यावरून आपण जेव्हा घरी वळतो तेव्हा तो चांगला कमबॅक म्हटला जातोय. नवनाथ, ऑफस्टिकचा चेंडू बैठक स्ट्रोक खेळायचा होता, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू. पहिल्या षटकाचा खेळ इथे अगदी समाप्त झालेला आहे आणि नवनाथने धावा खर्च केलेल्या आहेत आपल्या षटकामध्ये. 9 धावा. चांगली गोलंदाजी म्हणूया आपण पहिल्या षटकामध्ये, कारण की 5 षटकांचा हा सामना आहे. इथून कॅप्टनने सांगितलं होता जय मसोबा टेंबोली टीम संघाच्या की आम्ही 50च्या वरती जाण्याचा प्रयत्न करू, मात्र 9ची सरासरी गाठली तर 50च्या आतमध्ये तुम्हाला थांबता येईल. तर तुम्हाला अटॅक करणं फार महत्त्वाचं आहे. आता दुसरा एंडवरून गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे. जय बजरंग भावाले बी संघाच्या माध्यमातून. टीमचे कॅप्टन योगेश पूर्ण तयारी करताना. फलंदाज स्ट्राईकवर आपण पाहतोय प्रतीक, ज्याच्या बॅटनं आतापर्यंत 9 धावा धावपलकावर लागलेल्या आहेत. प्रत्येक मॅचेसमध्ये आपण बघितलं, प्रत्येक स्पर्धेमध्ये प्रत्येकची बॅट सध्या आग उगलत आहे. प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय, मग तो ग्रामीण असो किंवा सिटी क्रिकेट असो. स्वर्गीय श्यामने गॅलरी एन कडून गोलंदाज सज्ज होत आहे. फील्ड पोझिशन जर बघितलं, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, यष्टीरक्षक यष्टी पासून दूर आहे. एक क्षेत्ररक्षक थोडासा आता एक्स्ट्रा कव्हर डीपमध्ये लावला जात आहे आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक मिडावर जाताना आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑनला सूरज केने आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग लेग क्षेत्ररक्षक तैनात आहे. जर ऑफ साईडला बघितलं आपण तर वाईडिश लॉंग ऑन. गोलंदाज योगेश, मोठा नाव टेनिस क्रिकेट बॉलमधील. आमने सामने प्रतीक पाटील. भरपूर वेळा झालेला आहे हा सामना, मात्र हा भादवड बी धमाका आपण पाहतोय मित्रांनो. योगेश, पहिला चेंडू अगदी ऑफस्टिकच्या बाहेर निघून मारले. डीपमध्ये चांगली फिल्डिंग, लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट करताना धावसंख्या 10 धावा धावपलकावर. यानंतर प्रिन्स 11 कासारवडील टीमच्या कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आहे आणि वेद 11 धानीव. अजून एक बिग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल यानंतर. योगेश भालेकर राऊंड द विकेटने. ऑफस्टिकचा चेंडू ऑन साईडला मंदारला खेळायचा होता, बॅटवर व्यवस्थितरित्या आला नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये हलकासा मिसफील्ड झालाय. आता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एक धाव फार महत्त्वाची आहे. प्रतीकला माहिती आहे, मंदारला माहिती आहे, योगेशला देखील माहिती आहे. ते कुठेतरी आता योगेश थांबवण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला पाहायला मिळते. पहिला चेंडू त्याला लेंथ लाईन हवी होती, ती मिळाली. दुसरा चेंडू अगदी ऑफस्टिकच्या दिशेनं टाकला होता. प्रतीक सज्ज होते खेळण्यासाठी.
स्विच इट मनपसंद फटका आहे मात्र मिस टाइम झालाय. शतरक्षक आहे. पहिला विकेट. बडा झटका लगता हुआ टेमुली टीम संघाला. फलंदाज प्रतीक पाटील बॅक टू डग आउट. फटका तर चांगला होता मात्र जी जागा निवडली होती ती चुकीची होती. प्रतीकने सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला होता आणि त्याला माहिती आहे चुकी होणार नाहीये. प्रतीकने लगेचच परतीचा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळाला. न्यू बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. पहिल्या षटकामध्ये 9 धावा गेल्या आणि योगेशने विकेट घेऊन कमबॅक लगेचच करून दिला आपल्या संघाला. मोनिश पाटील मोठे बंधू आऊट झाल्यानंतर छोटे बंधू मैदानाच्या आतमध्ये. मोनिश तालुका क्रिकेटमध्ये हा देखील खेळाडू भरपूर मोठ्या नावाने चर्चित. आता टीम चर्चेमध्ये आणायचं असेल तर तुम्हाला धावा देखील बनवाव्या लागतील. नाम में क्या रखा है आपके पास. जब टैलेंट है तो फिर टैलेंट पूरा आपको यहाँ पर इस्तेमाल करना जरूरी है. चांगला खेळ होणं देखील फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक संघ स्वप्न घेऊन उतरलेला आहे या स्पर्धेमध्ये. जसं जसं लॉट माझ्यापर्यंत येईल नक्कीच प्रत्येक संघाचं नाव आपण आवर्जून घेऊ या स्पर्धेच्या माध्यमातून. अफाट मेहनत इथं आहे. भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहत आहे. ग्रामीण धमाका भादवड 20 संघाच्या माध्यमातून इथे तुम्हाला पाहायला मिळते. योगेश गोलंदाज विकेट के साथ विकेट खुराक मिळालेला आहे. इथे न्यू बॅटर आपण पाहतोय मोनिश आलेला आहे खेळपट्टीवर. फिल्डिंग पोझिशन थोडीशी हलवली जाते कारण की डावखुरी आताचा फलंदाज सज्ज होत आहे. योगेश सामने गॅलरीकडून ऑफस्टिकवर चेंडू आल्या आल्या रिव्हर्स स्वीट पाहायला मिळतोय. कडक 6 आपल्या खेळाडूमध्ये आपण पाहतोय. चेंडू जाताना खेळाडू कक्षाला सलामी देणारा षटकार आपण पाहतोय. मी अगोदर देखील सांगितलं होता हा परफेक्ट शॉट आहे मोनीचा आणि तो दाखवत असताना आल्याला पहिलाच रिव्हर्स स्टॉप आपल्याला पाहायला मिळाला आणि अतिशय जबरदस्त सुरुवात करताना आपण पाहतोय. ऑफस्टिकचा चेंडू हलक्या त्याने ढकललाय. शतरक्षक वेगाने चेंडू मागे गेला. एक धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद. कॉलिंग नव्हतं तिथे मंदारला. फलंदाज मंदार आता डगआउटमध्ये परतताना. कमबॅक आपल्याला इथं पाहायला मिळतं. योगेश बालेगिरी अशा माध्यमातून मागच्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर लगेचच रनआउटचा विकेट मिळाला. मंदार याला डगआउटमध्ये परतवलाय. शतरक्षक लावून घ्यायचा वेळ जो आहे सेट करण्यात आलेला आहे त्या वेळेनुसार तुम्ही पहिले 4 षटक 20 मिनिटांमध्ये समाप्त करायचे. सामना सुरू झाला होता तेव्हा 5:02 झाली होती. अल्ताफ मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त आपण पाहतोय. प्रतीक दिवेकर थोडा संपर्क साधायचा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. भादवड संघाचा कोणीही प्रतिनिधी आपण इथे यायचं आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. नवीन बॅटर अल्ताफ शेख मैदानाच्या आतमध्ये. अल्ताफला थांबावं लागेल खेळपट्टीवर. 5 षटकांचा सामना आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि अगोदरच आपले 2 विकेट इथे खेळाडूमध्ये पळायला. इथे पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गचाल शतरक्षण आणि चेंडू सीमा पार. येतोय चौकार. धन्यवाद टीचर. दीपेश क्या बात आहे. अजून एक स्टार खेळाडू विश्वनाथ जाधव धानिव संघाचं इथे मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेद 11 धानिव संघाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विश्वनाथ जाधव याला विनंती असेल की आपण व्यासपीठावर याचं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असलेला संघ म्हणजे धानिव सर्वचे सर्व चर्चेमध्ये आहेत कारण की चांगला क्रिकेट होत आहे सध्याच्या घडीला.
मोठा सामना सुरू आहे सध्या मैदानामध्ये. आपण पाहतोय एका बाजूला टीम जय मसोबा टेंबोली आणि जय बजरंग भावाले बी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आमचे स्कोरर सांगत आहेत 22 धावा धावपलकार झालेल्या आहेत. 11ची सरासरी गाठत आहे. 2 विकेट जे आहेत लवकरच प्राप्त करण्यात आले होते भावाले बी संघाच्या माध्यमातून. आपण जो सामना पाहतायत बॅटिंग करणाऱ्या संघाने नाणेफेकी जिंकलाय म्हणजे जय मसोबा टेंबोली संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निर्णय सध्याच्या घडीला चांगला आहे कारण की येणाऱ्या फलंदाजीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी आहे. सध्या मात्र खेळपट्टीवर आपण पाहतोय अल्ताफ शेख सज्ज होते खेळण्याकरिता. स्ट्राईकवर आता मोनिश आहे कारण की एंड चेंज झालेला आहे आणि एक गोलंदाज सूरज केने आपल्याला पाहायला मिळत आहे. एक परफेक्ट ऑलराऊंडर आपण पाहतोय भावाले बी संघाचा. या स्पर्धेमध्ये अनेक संघांना संधी देण्यात आलेली आहे. लांबून संघ या स्पर्धेमध्ये सहभाग झालेले आहेत. आज तुम्हाला 8 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यांची नावं देखील तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचू. सूरज याचा पहिला चेंडू आहे आर्केपाटी स्टँड एन कडून आणि फलंदाज मोनिश पाटील सज्ज होते खेळण्याकरिता. एक मात्र षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला प्रेक्षकांना. पुन्हा एकदा गुडघ्यावर टेकून चेंडूला पाठवलं सीमा पार. हा झेल झाला असता नक्कीच मात्र खूप लेट इथे जम्प केली होती. हे नक्कीच रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या आपण पाहतो आपल्या टीम मॉनिटरवर ज्या प्रकारे हा चेंडू हा स्ट्रोक जो खेळला होता मोनिशने ऑफस्टिकच्या जवळजवळ बाहेरून हा गुडघ्यावर टेकून हा स्ट्रोक खेळला होता. चेंडू पहिला गेला त्यानंतर जम्प आली होती. धावसंख्या धावपलकावर लागलेली आहेत 28 धावा 28. सूरज कमबॅक करेल का आपल्या गोलंदाजीमध्ये. आर्केपाटी स्टँड एन कडून स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. वाईटचा इशारा पंचाच्या माध्यमातून ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर चेंडू टाकला होता सूरजने. धावसंख्या धावपलकावर 29 धावा 29. लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाज सूरज आर्केपाटी स्टँड एन कडून पुन्हा एकदा सन्मान दिलाय चेंडूला. ऑफस्टिकच्या चेंडूला ड्राईव्ह केला आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग होत आहे. दुसरं धाव मिळणार नाही आहे. फिल्डिंग चांगली आहे. सिंगल धाव मिळतीये. धावपलकावर धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 30 धावा 30. असं वाटतं की हा सामना हायस्ट स्कोरिंगचा होईल ज्या प्रकारे सुरुवात झालेली आहे टेंबोली टीम संघाच्या माध्यमातून. मोनिश पाटील खेळत आहे वैयक्तिक 14 धावांवर आणि अल्ताफ 4 धावांवर खेळत आहे खेळपट्टीवर. अल्ताफ शेख सज्ज होत आहे. खतरो के खिलाडी आपण पाहत आहे. एक मोठा नाव टेनिस क्रिकेट बॉलमधील तितकंच मोठा नाव सूरज केनेचा. राईट हॅम ओद विकेट. समोर खेळायचं होतं बॅटवर आला नाहीये. हलकासा आउटस्विंग पाहायला मिळाला. चेंडू बाहेरच्या बाजूने कट झाला होता आणि सरळ यष्टिकाच्या हातामध्ये. चांगली सुरुवात चांगला कमबॅक पाहायला मिळाला सूरज केने याच्या माध्यमातून. सूरज पुन्हा एकदा गोलंदाज आर्केपाटी स्टँड इन कुड राईट हॅम ओ द विकेट. अल्ताफ शेख सज्ज होते खेळण्याकरता. हो हो डोळे मिटले होते अगोदरच आपण बघितला हा स्ट्रोक खेळण्याकरिता. हलकासा लेग ब्रेक झाला होता चेंडू. त्याचं कारण ऑफस्टिकच्या बाहेर तिथे निघता आला नव्हता फलंदाजाला अथवा हा षटकारच पाहायला मिळाला असता. चांगला चेंडू एष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू होता. इम्पॅक्ट स्टंप थोडा एष्ट्यांच्या वरतून चालला होता. अगदी चांगला चेंडू पाहायला होता. कटर चेंडू जो स्पेशल आहे सूरज केनेचा तोच चेंडू त्यांनी टाकलेला आहे. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते तिसऱ्या षटकामध्ये. सूरज केने राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. शॉट दरम्यान शतरक्षक आहे डायरेक्ट तिथे होत आहे. जोरदार अपील झाली ती विकेट किपरच्या माध्यमातून. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून होत आहे. एक सिंगल धाव स्कोरबोर्डवर लागली जात आहे. धावसंख्या 31 धावा 31. मॅचचा आनंद घेताना या मुख्य व्यासपीठावर प्रल्हादजी नाईक साहेब तुळशीराम गुलवी साहेब आपण पाहत आहे मॅचचा आनंद घेत आहेत या मुख्य व्यासपीठावरून. छत्रे मामा देखील आता सज्ज झालेले आहेत या व्यासपीठावर. संध्याकाळ रंगीन करण्याकरिता हे सर्व पाहुणे इथे उपस्थित झालेले आहेत. आपण जो सामना पाहताय मित्रांनो जय मसोबा टेंबोली आणि जय बजरंग भावाले बी यामधील हा महायुद्ध तुम्हाला पाहायला मिळतोय. एक बड़ा मैच आज के दिन का. सूरज समोर फलंदाज आहे मोनिश पाटील.
पुन्हा एक चांगला स्ट्रोक, गॅप मध्ये चाललाय चेंडू, हा देखील चौकार पाहायला मिळाला मोनिशाच्या माध्यमातून. कडक स्ट्रोक. थँक्यू डीजे. ऑफस्टिकच्या चेंडूला कडक स्ट्रोक इथे पाहायला मिळते. स्केअर ऑफ द विकेट. हा चेंडू सीमा पार पाहायला मिळतो. गॅप फार मोठा, आता गॅपमध्ये हा चौकार मोनिश पाटील याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावर 35 धावा, 2 गडी बाद झालेल्या आहेत आणि 3 षटक कंप्लीट झालेल्या आहेत. आता इथून 4 मिनिटाचा वेळ राहिलेला आहे एका षटकाकरिता, कारण की तुम्हाला 4 षटकांसाठी 20 मिनिटाचा वेळ आहे आणि 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा वेळ आहे. वेल प्रत्येकासाठी सेट करतायत इथे आमचे स्कोरर. गोलंदाजीमध्ये इथे आपण पाहतोय विकास गवारी. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स घेणं फार महत्त्वाचं झालं इथे भावाले टीम संघाला. गोलंदाज सज्ज होत आहे विकास. सामने गॅलरी एन कडून बॅटर सज्ज आहे अल्ताफ शेख. स्विच इट, मनपसंत फटका आहे. चेंडू चाललाय, चालला सीमा रेखा पार, येतोय षटकार. थँक्यू डीजे. रिप्ले मध्ये पाहायला मिळते परफेक्ट टायमिंग, करेक्ट कार्यक्रम असंच म्हणू शकता आपण. हा अल्ताफचा स्पेशल आहे आणि रिव्हर्स स्ट्रिक्ट हा त्याचा मनपसंत फटका आहे आणि हा षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आक्रमण सुरुवात करताना अल्ताफ आला तेव्हा सिंगल डबलने सुरू केला होता, मात्र इथे आता सुरू करताना षटकाने धावसंख्या 41 धावफलकावर. विकास कमबॅक करेल का? राईट हॅम ओ द विकेट. ऑफस्टिकचा चेंडू इनफिल्डच्या डोक्यावरून, शतरक्षक फार दूर आहे. ब्रँडेड चौकार पाहायला मिळतो अल्ताफ याच्या बॅटमधून. कडक चौकार इथे पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय आमचे ऑफिशियल स्कोर सांगत आहेत 45 धावा. कडक फलंदाजी तुम्ही इथं पाहताय. गोलंदाजी करताना विकासला आता इथे कुठेतरी थांबवावा लागेल अल्ताफला, अथवा अल्ताफ ज्या प्रकारे फॉर्मला आलाय थांबून कटिंग होईल. यॉर्कर असतील तर यॉर्करचा वापर करणं फार महत्त्वाचा झालाय. अल्ताफ सज्ज होत आहे. खतरों के खिलाडी आपण पाहतोय. विकास राईट हॅम ओ द विकेटने. स्विच इट, पुन्हा एकदा टायमिंग प्रॉपर. चेंडू चाललाय सीमा पार, येतोय चौकार. अल्ताफचा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं मित्रांनो. हाच तो अल्ताफ आहे जो प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्या नावाची छाप सोडताना या स्पर्धेमध्ये देखील त्याच्या बॅटनं षटकार चौकार पाहायला मिळत आहेत. अल्ताफ सज्ज होतो पुन्हा एकदा. अजून एक मोठा स्ट्रोक खेळायचा होता, बॅटवर व्यवस्थितरित्या आले नाहीये. एक सिंगल धाव कंप्लीट करताना स्ट्राईक चेंज होईल. आता स्ट्राईकवर फलंदाज मोनिश पाटील. धावसंख्या धावफलकावर 50 धावा पूर्ण झालेल्या आहे. जो कर्णधाराने ओपिनियन दिला होता की आम्ही 50च्या वरती बघणार आहोत, 50 धावा तर लागलेल्या आहेत. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. उपस्थित या मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय धानिव गावचे आपण पाहतोय पालू पांडव साहेब उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. गोलंदाज विकास. डावखुरी हाताचा फलंदाज सज्ज होत आहे मोनिश पाटील. ऑफस्टिकचा चेंडू, फुलटा चेंडू. चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय षटकार. सुरुवात काय झालेली आहे टेंबोली संघाची. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता ऑफस्टिकच्या बाहेर निघाला होता फलंदाजांनी. फुलटॉस मिळाला आणि
फुल टॉसला आपण पाहतोय टोल उचल करताना जबरदस्त फलंदाजी करताना मोनिश पाटील. विकास पुन्हा एकदा कडक स्ट्रोक, पुन्हा एकदा चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय षटकार. वॉट इनिंग. मागच्या वर्षी धन्यवाद डीजे. मागच्या वर्षी मोनिस 4 ते 5 सिटी इमर्जन्सीचे स्पर्धा खेळलेला आहे या मैदानावर. त्याला माहिती आहे मैदान कोणत्या प्रकारे आहे आणि त्या प्रकारचीच फलंदाजी इथे पाहायला मिळते आहे. तर मित्रांनो आपण एक सत्कार सन्मान करणार आहोत. हम यू आहे. मी सचिन भाऊ तरे या स्पर्धेचे आयोजक प्रणिते सचिन भाऊ तरे यांना मी विनंती करतो की आपण एक स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करायचा आहे. भादवड धमाका ग्रामीणचा हा क्रिकेट पाहण्याकरिता उपस्थित धानीगावचे पालू पांडव साहेब उपस्थित आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. भादवड टेमगरपाडा गावाचे आमचे सचिन भाऊ आदराने आम्ही नाव घेत असतो आणि त्यांच्या शुभास्ते हा सन्मान इथे केला जात आहे. धन्यवाद आपण आलात या स्पर्धेमध्ये. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला मॅचच्या दिशेने फिल्डिंग लावून घ्यायची लगेच, कारण की बरोबर 4 षटक जे आहेत वेळेवर समाप्त झालेले आहेत भावाले संघाचे. आता इथून 5 मिनिटाचा वेळ जो आहे इथे सेट होत आहे शेवटच्या षटकासाठी. टीमचे कॅप्टन कंटिन्यू गोलंदाजी करणार आहेत योगेश भालेकर. समोर बॅटर सज्ज आहे अल्ताफ शेख. खतरो के खिलाडी पुन्हा एकदा सज्ज होत आहे. ऑफस्टिकचा चेंडू कडक स्ट्रोक पाहायला मिळते. मिडऑफवर हलकासा मिसफील्ड, धाव घेतली जात नाहीये. संधी होती रनआउटची. नक्कीच संधी चालून आली होती. अल्ताफचा विकेट मिळू शकला असता. 8 चेंडू 19 धावांवर खेळत आहे अल्ताफ आणि मोनिश पाटील. 7 चेंडू 30 धावा आतापर्यंत. कडक बॅटिंग पाहायला मिळाली. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न समोर खेळलेला आहे. शतरक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव. स्ट्राईक दिली असंच म्हणूया आपण, कारण की मोनिश पाटील याच्या बॅटवर चेंडू मिडल होत आहेत. धावा झालेला आहे. धाव पलकावर 63-63. यादगार इनिंग पेश करताना श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण टेमगरपाडा भादवड ऐतिहासिक मैदान आहे आणि ऐतिहासिक इनिंग पेश करताना आपण पाहतोय. गोलंदाज योगेश. ऑफस्टिकचा चेंडू समोर खेळायचा होता. मिस टाइम झाला. विकेट किपरचा प्रयत्न होता तिथे. प्रयत्न फसलेत. जीवनदान दिलाय फलंदाजाला. इसे कहते बाल बाल बचना. समोर खेळायचा होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता मात्र मिस टाइम झाला होता. वेल फार होती. झेल झाला असता. निराश होताना आपण पाहतो. हे पाहू शकता आपण पूर्णपणे ऑफस्टिकच्या चेंडूला आपण पाहतोय समोर खेळायचा होता. योगेशकडे देखील संधी होती मात्र योगेश चेंडूपर्यंत धावला नव्हता. हेच चित्र काही पाहायला मिळाले रिप्लेमध्ये. योगेश पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत योगेशने. राऊंड द विकेटने. ओ हो अजून एक धमाका पाहायला मिळाला. चेंडू चालला सीमा रेखा पार, येतोय षटकार. धाव संख्या झाली आहे धावफलकावर 70 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत. चला टीम प्रिन्स 11 कासारवडवली आणि वेद 11 धानीव टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी पोहोचायचे, कारण की शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. टॉस व्हेरी इम्पॉर्टंट इस टुर्नामेंट. योगेश बालेकर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहे. बॅटर अल्ताफ शेख आज इरादे बुलंद. ऑफस्टिकचा चेंडू वाईड वर्कर करण्याचा प्रयत्न मात्र ऑफस्टिकच्या बाहेर. शकील कुडी सरांचा वाईडचा इशारा येतोय. एक एक्स्ट्रा धाव. धाव संख्या झालेल्या आहे धावफलकावर 71 धावा. गोलंदाज योगेश. हो एष्ट्या खुल्ल्या ठेवल्या त्या उडवण्याचा प्रयत्न होता योगेशचा मात्र लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा पुन्हा एकदा. बॅक टू बॅक 2 वाईट. तोच दबाव आलाय गोलंदाजावर ज्या प्रकारे फलंदाजी होत आहे. मित्रांनो तुम्ही पाहतायत आजपासून ग्रामीण धमाका भादवड व्ही यांच्या वतीने आपण पाहतोय. स्वर्गीय भगवान स्पोर्ट क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून आजचा हा ग्रामीणचा क्रिकेट सुरू झालेला आहे.
योगेश. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या थोडा बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता, बॅटवर आला नाहीये. एक सिंगल धाव इथे मिळेल. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर 73 धावा, 73. एक मोठा टार्गेट ठेवण्याच्या तयारीमध्ये आहे टेंबोली संघ. गोलंदाज योगेश. राऊत विकेटने. महत्वाचा हा चेंडू. शेवटचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल कारण की ऑफ स्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. हा लांब षटक तुम्हाला पाहायला मिळते. जवळजवळ गोलंदाजाने 8 चेंडू टाकलेले आहेत आतापर्यंत. 3 वाईट पाहायला मिळाले. एक्स्ट्रा धावा फार महत्त्वाचे असतात, त्याच्यावर कंट्रोल करणं देखील गरजेचं आहे. पाहूया शेवटच्या चेंडूवर विकेट मिळेल का गोलंदाजाला. मोनिश पाटील सज्ज होत आहे. शेवटच्या चेंडूला कडक पंच आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. मिड विकेटच्या वरतून येतोय षटकार. टोटल 80 धावा झालेल्या आहेत आणि 81 धावांचं एक मोठा लक्ष ठेवलेला आहे पहिल्याच मॅचमध्ये. क्या बात आहे. जबरदस्त तुम्हाला धावसंख्या पाहायला मिळाली पहिल्याच मॅचमध्ये, पहिल्या डावामध्ये. चला टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये दोन्ही टीमचे कॅप्टन पोहोचायचं आहे. प्रिन्स 11 कासारवडवली आणि वेद 11 धानीव. वेलकम विशाल पाटील. एक उभरता आवाज टेनिस क्रिकेट बॉलमधील सरोली गावचे समालोचक पोहोचलेले आहे, तिथे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर आपण टॉस देखील करणार आहोत. तर दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण यायचं आहे या मुख्य व्यासपीठावर. आलेत का नाही आले. दोन्ही टीमचे कॅप्टन अधिकृत आपण आयोजकां कमिटीशी संपर्क साधायचा आहे. चालू सामना टेंभवली आणि त्याचबरोबर भावाले. मित्रांनो मी थांबतो. पाहत रहा भादवड बी धमाका आणि ऐकत रहा. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे वॉइस ऑफ सरोली. एक उभरता आवाज टेनिस क्रिकेट बॉलमधील विशाल पाटील याचा आवाज तुम्ही ऐकणार आहात पुढच्या डावामध्ये. हेलो 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 हेलो. चेक 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 वन. थैंक यू सो मच संदेशजी पाटील सर. वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब व भादवड बी आयोजित ग्रामीण धमाका टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2024 दिवस पहिला तुम्हा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. भादवड बी टीमचा वतीनं हा मेगा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळतो. अगदी डे नाईट फॉर्मॅटमधली ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. पहिला सामना ओपनिंग बॅटल मैदानाच्या हातामध्ये रंगली जामध्ये आपण पहिलं सत्र समाप्त झालं आणि फार चांगली बॅटिंग मी तर म्हणेन, कारण फर्स्ट हाफमध्ये आपण पाहिलं मोनिश पाटील अक्षरशः मैदानाच्या हातमध्ये बरसला जाणे 36 बनवला. त्यानंतर अल्ताफची बॅट देखील बोलताना आपल्याला दिसली, त्यांना देखील इंडिव्हिज्युअली 26 बनवला आणि टार्गेट जो सेट केला 81 इथे चेस करायचं आहेत. पहिलाच दिवस आणि प्रेक्षकांची गर्दी फार इथे पाहायला मिळत आहे, कारण हीच तर मेहनत आहे भादवड बी टीमचे. कारण ही जी स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून पाहत आहे क्वालिटी स्पर्धा आहे. कारण जर पाहिलं गेलं समस्त ठाणे विभाग असो रायगड विभाग असो प्रत्येक विभागामधनं संघ तुम्हाला ग्रामीण संघ या स्पर्धेमध्ये खेळताना दिसणार आहेत. आणि इथे आता अगदी सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 81चा चेस सलामीची जोडी मैदानाच्या हातामध्ये बॅटर आपल्याला पाहायला मिळेल सूरज खेडे आणि त्याच्या समवेत योगेश भालेकर हे आमचे तमाम लाडके मान्यवर जे आज या उद्घाटनीय दिवसामध्ये उपस्थित आहेत. कारण आपण मला असं वाटतं की 2 दिवसाआधी भादवड टेमगरपाडा प्रीमियर लीग देखील याच क्रीडांगणावरती झाली अगदी थाटामाटाने.
कारण भादवड आणि टेमघरपाडा क्रिकेट देखील पुढे गेला पाहिजे, नवीन नवीन खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे. त्या अनुषंगाने आपण BTPL देखील पाहिला. पण आज खऱ्या अर्थाने ग्रामीण धमाकाला इथनं सुरुवात झाली. पहिलीच लढत या उद्घाटनीय दिवसामध्ये. मित्रांनो, कुठे जाऊ नका, कारण आजचा जो शेड्यूल आहे, आजचा जो ग्राफ आहे, यानंतर प्रिन्स 11 कासार वडवली त्यांचा अगेन्स्ट वेद 11 धानीव इन ॲक्शोमध्ये दिसेल आणि त्यानंतर वडवली बी टीम आपल्याला इन ॲक्शोमध्ये दिसेल अगेन्स्ट टीम RCC पेठ आणि त्यानंतर बेस्ट ऑफ बोरशेती त्यांचा अगेन्स्ट आपल्याला इथे खेळताना दिसणार आहे टीम जय बजरंग गोरसे बी टीम. चला विनंती असेल सामन्याला सुरुवात करा. टिंबिवली संघ सातत्याने या संघाची आपण चांगली कामगिरी इथे पाकली आहे, कारण नुकतीच जी स्पर्धा कंप्लीट झाली स्वर्गीय कबीर निर्मल चषक देखील आपण पाकला, त्याची चॅम्पियन टीम. त्याचप्रमाणे स्वर्गीय विलास मोदी चषक 2024 देखील आपण अनुभवला, त्याची देखील चॅम्पियन टीम. सातत्याने भिवंडी असो किंवा भिवंडीच्या बाहेर असो जाऊन सातत्याने चांगली कामगिरी या टीमने केलेली आहे. आणि इथे देखील कशा प्रकारे त्यांचा खेळ असेल, कारण फर्स्ट हाफ मी म्हणेन की टेंबिवली संघाच्या नावावरती राखला, पण आपण हे देखील विसरू शकत नाही आहे की भावाले टीमकडे देखील चांगला बॅटिंग क्रम आहे. मॅच पाहायला मजा येईल, कारण एक रफ अँड टफ मॅच होऊ शकते. कारण आता जर आपण पाहिलं तर ऑप्शन्स नाही आहेत जास्त भावाले टीमकडे. आता इथनं सातत्याने आक्रमकरित्या खेळ करावा लागेल. आणि मी म्हणे ही जी जोडी सध्या सागडीला सलामीसाठी मैदानाच्या हातामध्ये आलेली आहे ना, या दोन चेहऱ्यांवरती भरपूर काही डिपेंड आहे. सूरज केणे आणि योगेश भालेकरवर. त्यांनी फर्स्ट ओव्हर नो डाऊट स्वाभाविक प्रतीक पाटील फर्स्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती तयार होतात. पॉवर प्लेचे षटक असेल आणि त्यामध्ये जर आपण पॉवर प्ले नाही आहे, जो मेन गेट आहे, जो मेन गेट आहे तिथे आपण कोणीही थांबू नका. काही वेळात पाहुणे येणार आहेत, आपण स्टेडियममध्ये बसायचं आहे. 2 स्टँड आहेत, त्या स्टँडमध्ये बसायचं आहे आपण. सेकंड हाफला सुरुवात. लेट्स प्ले. प्रतीक पाटील पगला बॉल, पगलाच बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागली आणि त्यानंतर बॉल पायावरती देखील आदळला. एका चेंडूचं महत्त्व जास्त आहे या सामन्यामध्ये, कारण टार्गेट देखील तितका छोटा नाही आहे. 81 चेस करायचे आहेत. ऑलमोस्ट जर आपण पाहिलं तर 16 रन किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा पर ओव्हर बनवायचा आहेत. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक ओव्हरना कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घ्यावाच लागणार आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू सध्या सगळीला इथे टाकला जातो. एक डॉट बॉल इथे टोचेल टीम भावाले, कारण लक्ष 81 धावेंचं आहे. आणि त्यामध्ये जर पाहिलं गेलं तर टेंबिवली संघाचा गोलंदाजी क्रम देखील तितका मजबूत आहे. नेक्स्ट बॉल. फुल लेंथ आहे, ड्राईव्ह करत असताना फिल्डर आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला, बट मिसफिल्ड. आणि त्याचा फायदा इथे सूरज केणे आणि भावालेला नक्कीच मिळेल. बॉल गेला डीप एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्राला भेदत असताना या सेकंड इनिंगमधला पगला चौकार. चौकार दरम्यान इथे येतो आणि अशाच भरपूर साऱ्या फटक्यांची आवश्यकता इथे भावाळे संघाला आहे. तब्बल जर आपण पाहिलं गेलं तर चौकार येतो, धावफलक 4 वरती. आस्किंग रेट अगदी सेकंड इनिंगला सुरुवात होण्या अगोदर त्याच्यापेक्षा आपण जर विचार केला तर 16 रन किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा पर ओव्हर बनवायच्यात. फुल लेंथ आहे, स्ट्रेट बॅटने स्ट्रोक कळलं, लॉंगॉनला आहेत फिल्डर उपस्थित, फक्त एक सिंगल मिळेल. का चेसमध्ये एखाद्या चांगल्या बॅटरच्या कार्यावरती हा चेस कंप्लीट होऊ शकत नाही. या दोन्ही एंड्सने चांगली बॅटिंग होणं आवश्यक आहे. सध्या सगळीला पहिले 4 चेंडू मी म्हणेन टेंबिवली संघाच्या नावावरती, प्रतीकच्या नावावरती, कारण पहिल्या 4 चेंडूंवरती फक्त 5 धावा धावफलकावरती आहेत. प्रेशर बिल्डअप होतं, कारण चेझिंगमध्ये हेच असतं की अकॉर्डिंग टू सिच्युएशन, ज्याप्रमाणे परिस्थिती आहे त्याप्रमाणे खेळ करावा लागतो. आणि परिस्थिती आता सध्याच्या घडीला थोडी विपरीत आहे भावाले टीमसाठी, कारण मोठे फटके खेळायचे आहेत. समोर आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल बॅटर योगेश भालेकर. जण सातत्याने मी म्हणेन व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ आतापर्यंत योगेशचा आपण पाकला, बट आज आपल्या गावच्या संघासाठी फुल लेंथ लॉफ्ट केला हवेमध्ये. आणि हा बॉल जर आपण पाकला एका शॉटाला असं वाटलं बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल की काय, बट आदित्य होता. एक रनिंग कॅच इथे कंप्लीट केली आदित्य भोईरने. आणि हा पकला धक्का योगेश भालेकरच्या स्वरूपामध्ये लागला जय बजरंग स्पोर्ट्स भावाले बीला.
थँक्यू डी सर. आणि जर आपण विचार केला तर योगेशचा देखील हाच इंटेन्शन होता, प्रयत्न होता, मोठा फटका खेळायचा. बट काय कॅच पकडली आदित्य भोईरने. आणि फिल्डिंगचा दर्जा जर आपण विचार केला ना, फिल्डिंग या शब्दासाठी देखील टेंबिवलीचं क्रिकेट जाणलं जातं. आणि एक जबरदस्त रनिंग कॅच पकडली गेली आदित्य भोईरच्या माध्यमातून. पकला धक्का लागला योगेश भालेकर, ज्याच्यावरती खऱ्या अर्थाने फार मोठी जिम्मेदारी देखील या मॅचमध्ये होती. बट जास्त काही करता आलं नाही. न्यू बॅटर वेदांत पहिलाच बॉल फेस करत असताना फुल लेंथ होता. काऊ फेसमध्ये मोनिश आहे, मिळेल फक्त एक सिंगल, एकापेक्षा जास्त मिळणार देखील नाही. आणि जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस 6 धावा धावफलकावरती. आणि धक्का लागला एक, म्हणजे येत्या 4 ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता इथनं आवश्यकता असेल, रिक्वायर्ड असतील असून देखील 75. बघा फर्स्ट ओव्हरला अगदी सुरुवात होण्या अगोदर आपण पाहिलं होतं, मी म्हटलं देखील होतं की 16 रन किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा पर ओव्हर बनवायचे आहेत. बट तोच आस्किंग रेट आता जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ऑलमोस्ट जर आपण विचार केला तर 19 रन प्रति ओव्हर इथनं किमान बनवायचं आहेत. कारण 75 4 ओव्हरमध्ये चेस करायचं आहेत. आणि चेसिंगमध्ये हेच असतं की आस्किंग रेटप्रमाणे जर आपण बॅटिंग नाही केली ना तर आस्किंग रेटना फार पुढे निघून जातो. आणि तेच झालं फर्स्ट ओव्हरमध्ये, कारण फक्त 6 आल्या. पण अजून देखील आपण हे विसरू शकत नाही की मैदानाच्या हातामध्ये सूरज आहे आणि त्याचा समोर वेदांत देखील आहे. आणि त्या बॅटिंग क्रमामध्ये आपण विचार केला तर सुजित जाधव देखील आहे. बॅटिंगमध्ये दमखम भरपूर आहे. सेकंड ओव्हर गोलंदाज तयार होतोय वेदांत. डावखुऱ्या शैलीचा हा देखील अप्रतिम गोलंदाज. आणि टेंबिवली क्रिकेटचं वैशिष्ट्य राहिलं की प्रत्येकी सीझनमध्ये 1 ते 2 नवीन चेहरे या टीममध्ये नेहमीच पाहायला मिळतात. कारण यंग टॅलेंटचा खजिना आहे असंच मी म्हणेन टेंबिवली गावाकडे. कारण प्रत्येकी वर्षी नवीन टॅलेंटेड प्लेयर या गावामधनं येतात. आणि त्यातपैकी एक वेदांत पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होतो. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सेकंड ओव्हर, पहिलाच बॉल पुल करायचा होता. पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने जातोय. डॉट बॉलने सुरुवात इथे केली जात आहे. रिव्ह्यूची मागणी इथे केली जात आहे. आय थिंक सो व्हाईट बॉल चेक करायचा. सो चेक केलं जाईल की एक्झॅक्टली घडलं काय होतं. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑल ओव्हर वर्ल्ड टेलिकास्ट केली जात आहे. भरपूर चांगला कॅमेरावर, त्याचप्रमाणे चांगला ब्रॉडकास्ट. कारण किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट असं देखील प्रिन्स मूवीज या वाहिनीला भिवंडीमध्ये म्हटलं जातं. आणि या नवीन सीझनच्या प्रारंभामध्येच 2 लाख सबस्क्रायबर्स देखील यूट्यूबवरती कंप्लीट झालं. आणि निर्णय आलेला आहे, इट्स अ फेअर डिलिव्हरी. जे गेटाच्या बाजूला जी लहान मुलं बसलेली आहेत, मेन मुख्य गेट जो आहे तिथे बसलेली मुलांनी सर्वांनी उठायचं आणि स्टँडमध्ये येऊन बसायचं आहे. आणि पुन्हा एकदा अभिनंदन प्रिन्स मूवीजचं आमच्याकडून. 2 लाख सबस्क्रायबर पूर्ण झाले. येत्या काळामध्ये लवकरच 1 मिलियन झाले पाहिजेत तिच्यापेक्षा. बॅट सिकडा, बॉल मागे चालला. आणि दरम्यान इथे विचार केला शॉर्ट थर्डला तर बीट केलं. बट फिल्डर्स आय थिंक बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये होते, ते वेगाने आले, चांगली फिल्डिंग राखली. एक सिंगल इथे मिळेल. दबाव आता इथे वाढत चालला, प्रेशर वाढत चालला आहे. कारण मोठे फटके येत नाही आहेत. आणि त्यामध्ये जर आपण विचार केला तर गोलंदाजी देखील जबरदस्त होत आहे. फर्स्ट ओव्हर प्रतीक पाटीलने खऱ्या अर्थाने चांगली सुरुवात मिळवून दिली. आणि त्यानंतर तसाच पावलांवरती पाऊल टाकून आता वेदांत देखील इथे चांगली गोलंदाजी करतोय. आणि बघा प्रत्येकी टीमसाठी एकच अनसक्सेसफुल रिव्ह्यू आहे. आणि जर रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला तर त्यानंतर मिळणार नाही आहे, म्हणजे भावाला टीमला आता रिव्ह्यू मिळणार नाही. ती देखील गोष्ट लक्षात ठेवा. सूरज आता स्ट्रायकिंग एंडवरती. बॅटची कडास लागली आहे. बघा हॅमर्ड करायचं होतं, डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये स्ट्रोक खेळायचा होता. दुसऱ्या धाब्यासाठी कॉल रिस्की. बट इथे पोचलेत असं वाटलं. आणि अंपायर्स देखील तेच सांगतात की बॅटर सेफ आहे, 2 मिळतील. बट सध्याच्या घडीला परिस्थिती थोडी विपरीत चाललेली आहे. आस्किंग रेट वेगाने पुढे चालला आहे. मोठ्या फटक्यांची सध्याच्या घडीला डिमांड आहे. बट मोठे फटके येत नाही आहेत. कारण वेदांत देखील या षटकामध्ये, वेदांतची जर आपण वेदांतचा टप्पा पाहिला ना तर सटी गुड लेंथ स्पॉट, त्यानंतर जो अतिरिक्त बाउन्स त्याला मिळतो तो देखील एक त्याच्यासाठी ॲडव्हान्टेज. आणि धावफलक जर आपण पाहिली 2 धाब्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता 9 वरती जाऊन पोहोचला. प्रेशर वाढतोय, मोठा फटका हवा आहे आता. नेक्स्ट बॉल. मोठ्या फटक्याचा उल्लेख केला, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. बट जसं पाहिलं की सूरज स्विच हिट खेळणार आहे, लेंथ चेंज केली, फुल लेंथ हा बॉल टाकला. या गोष्टी देखील ॲज अ बॉलर महत्त्वाच्या असतात की ॲज अ बॉलर फलंदाजाची हालचाल, त्याचे मुवमेंट तुम्हाला पाहायची आहे. आणि त्याप्रमाणे लाईन आणि लेंथमध्ये चेंजेस आणायचे आहेत. आणि ते कार्य लास्ट बॉलवरती वेदांत पाटीलने गेलं. डॉट बॉल येतोय. अजून देखील या सेकंड ओव्हरमध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी. नेक्स्ट बॉल.
फुल लेंथ आहे बट मिस टायमिंग, मोठी विकेट मिळू शकते. फिल्डर्स धावतायत, पोहोचलाय फिल्डर आणि कॅच देखील कंप्लीट. मी म्हटलं गेलं होतं की फिल्डिंग या शब्दासाठी देखील टेंबिवलीचं क्रिकेट जाणलं जातं आणि एक जबरदस्त रनिंग कॅच इथे कंप्लीट केली. ते फिल्डर होते यश नांदुरकर यांची अप्रतिम कॅच. धक्का आता लागला दुसरा, जावं लागेल सूरज केनेला वापस. आता सूरज देखील बाद झालं आणि हे समीकरण आता मी म्हणेन भावाले बी टीमच्या रीचपासून थोडं आता दूर जायला लागलं आहे. कारण बाउंड्री आतापर्यंत जर आपण विचार केलं तर फक्त एक चौकार आपण पाकला. त्या व्यतिरिक्त या सेकंड हाफमध्ये आतापर्यंत एकही बाउंड्री नाही आहे. एक चौकार फक्त पहिल्या षटकामध्ये आला, बट त्यानंतर बाउंड्रीचा सुखा पडला असंच आपण म्हणूया. हा फटका ऑन साईडला फिल्डर आहे, डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आदित्य मिळेल फक्त एक सिंगल आणि अशा प्रकारे खेळ देखील समाप्त. अवघ्या 2 षटकांच्या अखेरीस आफ्टर 2 overs 10 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 wickets टीम जे बजरंगी स्पोर्ट्स भावाले बी. म्हणजे जे उर्वरित 3 षटकं आहेत त्या 3 षटकांमध्ये इथनं आवश्यकता असेल अजून देखील बनवाव्या लागतील रन्स. 71 अजून देखील बनवायचे आहेत. बघा टीम टेंबिवली तुमचा 12वा खेळाडूची ड्रेसिंग कंप्लीट नाही आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला 2 रनची पॅनल्टी आणि ती 2 रन्स आम्ही इम्प्लिमेंट करतो. म्हणजे आता स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 12वरती. म्हणजे आता उर्वरित 18 चेंडूंवरती आवश्यकता असेल 69 धाब्यांची. 3रं षटक. आता या 3ऱ्या षटकामध्ये जे चित्र पाहायला मिळतात की प्रतीक पाटील गोलंदाजी मार्कवरती तयार होतं सेकंड स्पेलमध्ये. पहिलं षटक जे प्रतीकने टाकलं 6 धावा त्यामध्ये आलं आणि एक इम्पॉर्टंट विकेट योगेश भालेकरची विकेट त्या फर्स्ट ओव्हरमध्ये प्रतीकने काढली. आणि तेच इम्पॉर्टंट होतं कारण बहुतांश वेळेला आपण पाहिलं की पहिल्या षटकामध्ये प्रतीकच गोलंदाजी करत असतो आणि हे देखील आपण पाहिलं की जो अपोनंट टीमचा महत्त्वाचा फलंदाज असतो त्याचे विकेट काढण्याचाच प्रयत्न प्रतीकचा नेहमीच राहिला. आणि फर्स्ट ओव्हरमध्ये योगेशची विकेट, सेकंड ओव्हरमध्ये वेदांतने सूरज केनेला बाद केलं. आता 18मध्ये 69 इथे बनवायचे आहेत, म्हणजे 23 रन प्रति ओव्हर इथनं बनवायचे आहेत. आणि मी अजून देखील म्हणेन सामना संपला नाही आहे, या क्रीडांगणावरती रन्स बनतात, बट आता तो पॉझिटिव्ह अप्रोच दोन्ही बॅटर्सला दाखवावा लागेल. फुल लेंथ पॅनवरती लाऊट शाऊट, बट अंपायर्सने नकारलंय. लेग बायची एक सिंगल मिळेल. पॅनवरती जसा बॉल आलेला अपील आऊट झाली, बट अंपायर्सने सहमती नाही दिली. बघा रिप्ले समोर आहे, पॅनवरती आलेला मिसिंग लेग. लेग बायची एक सिंगल धाव फळक आता 13वरती जाऊन पोहोचला. यावेळेस लॉफ्टेड फटका, कनेक्शन चांगलं. हा बॉल गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. षटकार येतो. नेक्स्ट मॅच टीम प्रिन्स 11 कासार वडवली त्यांचा अगेन्स्ट खेळणार आहे वेद 11 धानेव. दोन्ही टीमचे कॅप्टन्सला आपल्याला विनंती असेल की टॉससाठी त्वरित या. वेद 11 धानेव आणि प्रिन्स 11 कासार वडवली. हा फुल लेंथ आहे, हेलिकॉप्टर ड्राईव्ह, लॉंग ऑनला मोनिश. एक सिंगल रन दरम्यान इथे मिळेल. धावफलकी एका धावेच्या मदतीने आता स्कोर कार्ड पुढे जातो 20 धावा धावफलकावरती. बघा प्रामुख्याने पाकलं गेलं ना तर टेनिस बॉल क्रिकेट जितका पुढे निघून गेला बघा 3 ओव्हर 69. प्रॅक्टिकली जर विचार जर आपण केला ना तर हे कार्य फार अवघड आहे, बट कॅल्क्युलेशननुसार अजून देखील जिवंत. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर नव्हे तर स्टँड मे डिलिव्हर. व्हॉट अ शॉट, बिग वन, सिक्सर. फ्लॅट बॅटे स्ट्रोक होता. बघा रिप्ले देखील आपल्या समोर आहे. बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर केला होता बॅटर सुजित जाधवचा. बॅटमधनं हा शॉटकार येतो. दोन्ही एंड्सने चांगली जर बॅटिंग झाली ना तर इथे कमबॅक होऊ शकतो, इथे पलटवार केला जाऊ शकतोय.
बघा खेळामध्ये हार जीत तर होत राहते, बट ॲज अ टीम ॲज अ प्लेअर आपण लढलो किती या शब्दाला देखील महत्त्व असतं. कारण बघा एकतर्फी हार हा शब्द कोणालाच मंजूर नसतो. तर अपेक्षा पण इथे देखील ठेवूया की अजून देखील बघा दोन चांगले बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये, वेदांत आणि सुजित. लढाई त्यांच्या माध्यमातून होईल कारण ती वृत्ती तर या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. नेक्स्ट बॉल हा देखील फुल लेंथ हेलिकॉप्टर ड्राईव्ह दरम्यान डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राकडे हा चेंडू चालला. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग राखली. दुसऱ्या धावेचा कॉल इथे केला गेला नाही, फक्त मिळेल एक सिंगल इथे मिळेल आणि धाव फळके एका धाब्याच्या मतीनं आता स्कोर कार्ड पुढे जातोय 27. बघा या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण पाकले गेलं तर 15 धाबा आलेल्या आहेत. अजून देखील एक चेंडू शिल्लक आणि शेवटचा बॉल इन टू द स्लॉट अँड बॅटर गोज आउट ऑफ द प्लॉट. जबरदस्त फटका आणि हे षटक कॅपिटलाइज केलंय बॅटर्सने, कारण 23चा आस्किंग रेट असताना या ओव्हरमध्ये 21 आल्या. अंतिम बॉलवरती देखील हा षटकार. छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर येतील पाहुणे बरेच खेळाडू, येतील सारे मान्यवर, येतील सारे मान्यवर, येतील सारे मान्यवर. 10 ग्रुपच्या पोरांचा नियोजन. बघा जसा स्लॉटमध्ये पडला, मोहर लावली गेली होती की हा चेंडू एकच दिशेने जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर येतोय. अजून देखील सामना संपलेला नाही ही गोष्ट क्लिअर केली वेदांत आणि सुजितने. आता येथे 12 चेंडू या सामन्यामध्ये समीकरण उरलं जिंकण्यासाठी. अजून देखील आवश्यक असतील रन्स. येस 46 माफी सुद्धा 48, कारण स्कोर कार्ड 33 वरती आहे. 48 धावांची अजून देखील आवश्यकता. बघा 24 रन पर ओव्हर इथनं बनवायचे आहेत. लास्ट ओव्हरमध्ये प्रतीक्षा अगेन्स्ट 3 षटकार आले. आता 24 रन प्रति ओव्हर लास्ट 2 ओव्हरमध्ये बनवण्याकरिता पर ओव्हर मिनिमम मी म्हणेन 3 ते 4 मोठे फटके इथे तुम्हाला हवेत. लास्ट ओव्हरमध्ये तो इंटेंट ॲटलिस्ट पाहायला मिळाला सुजित जाधव आणि बॅटर वेदांतचा. पण अजून देखील ही लढत येत्या 2 षटकांमध्ये हे दोन्ही बॅटर्स लढू शकतील का, की हे षटक इकॉनॉमिकल टाकून मोनिश हा सामना पूर्णपणे त्यांच्या संघाच्या बाजूने नेईल का. पण अजून देखील सामना पूर्णपणे संपलेला नाही आहे. 12 चेंडू आवश्यकता असेल इथनं अजून देखील 48 धावांची. बघा या ओव्हरमध्ये जर मिनिमम 24 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा येतात तर लास्ट ओव्हर थ्रिलर आपल्याला पाहायला मिळू शकतं. पण हे षटक ऑलमोस्ट आपल्याला हे सांगून देऊ शकतं की ही लढत लास्ट ओव्हरपर्यंत कायम राहील की टेंबिवली संघ या मॅचमध्ये या ओव्हरमध्येच पुढे निघून जाईल. 12-48 विश्वास दाखवला गेला. मोनिश पाटील तयार होतो या सेकंड लास्ट ओव्हरसाठी. राऊंड द विकेट. मोनिशचा पहिलाच बॉल फुल लेंथ होता. ऑन ड्राईव्ह करत असताना दरम्यान लॉंग ऑफला फिल्डर मिसफील्ड झाली. त्याचा फायदा इथे दोन्ही बॅटर्स घेतील. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. आता 11 चेंडू 46 धावांची आवश्यकता. सामना असून देखील जिवंत ठेवला. बट ज्याप्रमाणे मी सांगितलं की या सेकंड लास्ट ओव्हरमध्ये मिनिमम जो आस्किंग रेट आहे 24 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर येतात तर लास्ट ओव्हर थ्रिलर नक्कीच आपल्याला पाहायला मिळू शकतो, त्यामध्ये काही शंका नाही आहे. नेक्स्ट बॉल वेट केलं, पुल केला ऑन साईडला पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल. एका क्षणाला फिल्डर इंटरेस्टेड जरूर होते, प्रयत्न चांगला राखला पण हा बॉल निघून गेला बाउंड्री लाईनचा बाहेर. षटकार. दम असला पाहिजे. लढता लढता हारला तरी चालेल बट माघार कधी घेऊ नका. आणि माघार इथे घेतला नाहीये, लढाई केली जात आहे. बॅटच्या आतलीकडे लागली, बॉल मागे चालला, फाईनलिंगला चांगली फिल्डिंग राखली. डायरेक्ट हिट कदाचित आला असता तर थोडं इंटरेस्टेड असतं, बट एक सिंगल इथे पूर्ण केली जाईल. धावफळकी एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जातोय 42 धावा धावफळकावरती. म्हणजे अजून देखील आवश्यकता असेल येत्या 9 चेंडूंवरती 39 धावा अजून देखील बनवायच्यात. म्हणजे बघा येते 3 चेंडू पाहायला गेलं तर 3ही मोठे फटकेच पाहिजेत. बट काय घडेल. 9-39 समीकरण. नेक्स्ट बॉल फुल लेंथ टाकला. बॅटचा संपर्क आलाय की नाही हा प्रश्न नक्कीच. रनआउटची शक्यता. थ्रो देखील चांगला, कलेक्शन देखील चांगलं रनआउटच्या स्वरूपामध्ये. आता बॅटर इथे बाद होतील. सुजित
दोस्ती यारीत फेमस झाला यो विजय पाटील भादवडवाला दोस्ती यारीत फेमस झाला यो विजय दादा भादवडवाला दोस्ती यारीत फेमस झाला यो विजय पाटील भादवडवाला दोस्ती यारीत फेमस झाला यो विजय दादा भादवडवाला जोगेन भालेकर दरम्यान मैदानामध्ये आता क्रमांक 5 वरती बॅटिंग करण्यासाठी येतोय. पण लास्ट बॉलवरती सर आपण जे चित्र पाहिलं, ज्या गोष्टी घडल्या, रनआउट झाले सुजित जाधव आणि त्या विकेटनंतर आता असं वाटतं की या लढतीमध्ये जे काही उरलं होतं ते समाप्त झालं की काय. कारण सुजितचा बॅटमधनं आपण 2 षटकार पाहिले होते आणि या हंगामामध्ये सुजित जाधव चांगल्या टचमध्ये देखील आहेत. आमचे फ्लड लाईट ऑपरेटर आपल्याला विनंती असेल की फ्लड लाईट्स ऑन करायच्या आहेत. फ्लड लाईट ऑन करायचे आहेत विनंती असेल. जोगेनाला जोगेनसाठी हा बॉल जर आपण पाकला तर फारच बाहेर अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल. बघा भावळे बीचा क्रिकेट आपण जर पाहिला तर त्यांच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा या सामन्यामध्ये लावल्या गेल्या होत्या की एक नेक टू नेक फाईट असणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. बट टिंबिवली संघ वन्स अगेन डॉमिनेटिंग क्रिकेट खेळतात या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल फुल लेंथ होता, बॅटचा संपर्क नाही आहे, बीट होतात बॅटर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जोगेनने बट बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे, निर्धाव येतोय. आता 7 चेंडू उरलेत आणि 7 मध्ये 38 धाब्यांची आवश्यकता येत्या 7 चेंडूवरती. धीमा गतीने टाकला, स्लो वन पिक करणं हे अवघडच झालं होतं जोगेनसाठी. शेवटच्या मोमेंटला थांबला गेला, रनआउटची शक्यता, इझी रनआउट आहे आणि जोगेन भालेकरच्या स्वरूपामध्ये आता हा 4था धक्का देखील लागला. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच प्रिन्स 11 कासार वडवली टीमचे कॅप्टन आणि वेद 11 धानिव टीमचे कॅप्टन्सला विनंती असेल टॉससाठी आपण या. टॉस इथे केला जाईल कारण पुढील ही लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. धानिव म्हटलं गेलं तर विश्वनाथ जाधव आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसतील. कासार वडवली आयुब शेख इन ॲक्शनमध्ये दिसतील. आणखीन एक मोठी बॅटल यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. सो मित्रांनो कुठे जाऊ नका कारण ग्रामीण धमाकाला आजपासून सुरुवात झाली. स्वर्गीय भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब व भादवड बीच्या वतीनं ही दमदार क्रिकेट स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळत आहे. आणि आज ग्रामीण क्रिकेटला सुरुवात झाली आणि त्यामध्ये आपण ही पहिली लढत अनुभवली. आणि टिंबिवली संघ या लढतीमध्ये सध्या सगळीला ड्रायव्हिंग सीटवरती कारण येथे 6 चेंडू आणि इक्वेशन जे उरलं या सामन्यामध्ये आवश्यकता असेल कासार वडवली टीमचा कॅप्टन झाला विनंती असेल आपण टॉससाठी यायचं. प्रिन्स 11 कासार वडवली टीमचे कॅप्टन आपण या कारण धावणी संघाचे कॅप्टन आय थिंक उपस्थित आहेत. 37 लास्ट ओव्हरमध्ये हवे आहेत. पहिलाच बॉल बॅटचा अगदी टोला लागला काऊ फेसमध्ये मोनिश मिळेल फक्त एक सिंगल. आणि आता आपण असंच बनवूया की या सामन्यामध्ये जास्त काय उरलेलं नाही आहे, फक्त औपचारिकताच बाकी आहेत. प्रिन्स मूवीज या सीझनमध्ये 2 लाख सबस्क्रायबर्स त्यांचे कंप्लीट झाले. आपला खऱ्या अर्थाने हक्काचा चॅनल आणि जेही नवीन प्रेक्षक करतात आणि यूट्यूबवरती या स्पर्धेचा आनंद घेतात मित्रांनो आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्पेशली बेल आयकन हिट करायला विसरू नका. आणि हा सामना सध्या सगळीला ज्याप्रमाणे चालला जे मी सांगितलं देखील की आता जास्त काही उरलेलं नाही आहे या मॅचमध्ये, फक्त औपचारिकताच बाकी आहेत. येत्या 4 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल आदित्य ओव्हर द विकेट फुल लाईन टाकला, हेलिकॉप्टर उडवला आहे बॉल हवेमध्ये आणि हा बॉल बाउंड्री लाईनचा बाहेर देखील जाईल. पण या रन्सने आता फक्त पराभवाचं अंतर इथे कमी केले जाणार आहे. षटकार येतोय धावफलक आता 7 धाब्यांच्या मतीने आता जाऊन पोहोचला. 51 धावा धावफलकावरती आणि चेंडू शिल्लक असतील या सामन्यामध्ये येणारे 3 चेंडू इथे शिल्लक आहेत. बॅटर नवनाथ मुकणे आपल्याला पाहायला मिळतात. हेलिकॉप्टर स्ट्रोक आपण पाहिला, चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला नवनाथने बट फार उशीर झाला हेच आपण म्हणूया. 3 चेंडू शिल्लक असतील या मॅचमध्ये. नेक्स्ट बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता कारण हा बॉल जर आपण पाहिला ज्याची पिचिंग आपण पाहिली तर वाईड ऑफ स्टंप होती आणि तिथनं खेचून मारण्याचा प्रयत्न नवनाथने केला. मिळेल एक सिंगल.
आजचा जो ग्राफ आहे ज्याची माहिती मी तुम्हाला दिली, पहिला सामना आपण पाहत आहे टेंबिवली अगेन्स्ट टीम भावाळे बी आणि यानंतर प्रिन्स 11 कासार वडवली त्यांचा अगेन्स्ट वेद 11 धानेव अशी लढत आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल वडवली बी टीम इन ॲक्शनमध्ये अगेन्स्ट टीम RCC पेठ आणि त्यानंतर बेस्ट ऑफ बोरशेती आपल्याला इन ॲक्शनमध्ये दिसेल अगेन्स्ट टीम जय बजरंग गोरसे बी. नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे, सोडून दिला, दिशा खराब आहे, अंपायर्स देखील तेच आम्हाला सांगतायत. अतिरिक्त रन निर्माण इथे मिळेल. थोडा एक्सपेरिमेंट आता करण्याचा प्रयत्न आदित्यचा देखील दिसतोय, कारण त्याला देखील ठाऊक आहे की या मॅचमध्ये आता हा सामना ऑलमोस्ट आपल्या नावावरतीच आहे, फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे. 2 चेंडू शिल्लक आहेत. मिसटायमिंग हवेमध्ये कॅच पकडली जाईल का? आदित्य धावतोय आणि एक इझी कॅच कंप्लीट केली गेली आदित्यच्या माध्यमातून आणि हा 5वा धक्का आता इथे लागला आणि या सामन्यामध्ये चेंडू शिल्लक असेल शेवटचा 1. स्पर्धेला क्रिकेटच्या या स्पर्धेला झाला कधी होणार नाही आयोजन या शहराला. आयोजन या शहराला आयोजन या शहराला जिथं बघावा तिथं या स्पर्धेची चर्चा. थँक्यू टीचर. जिथं बघावा तिथं पहिली लढत आपण अनुभवली आणि ज्याच्यामध्ये एक एकतर्फी विजय आपल्या नावावरती करत असताना आपल्याला दिसत आहे टीम जय म्हसोबा स्पोर्ट्स टेंबिवली. फर्स्ट हाफ बॅटिंग मोनिश, त्यानंतर अल्ताफ त्यांच्या इनिंग्सच्या जोरावरती 80 धावा बनवला गेला आणि 81 डिफेंड करत असताना प्रतीक्षा 2 ओव्हरचा स्पेल चांगला राहिला आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. बाजी इथे मारलेली आहे जय म्हसोबा स्पोर्ट्स टेंबिवलीने. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टीम टेंबिवली अँड हार्ड लक टीम भावाले बी. टॉस आपण इथे करूया. चला दोन्ही टीमचं कॅप्टन प्रिन्स 11 कासार वडवली आणि टीम वेद 11 धानेव टॉस आपण करणार आहोत आणि व्यासपीठावरनं हा टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय. टीम भावाले संघाच्या कर्णधाराने आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आपण टॉसकडे वळणार आहोत. धानीवानी कासारवली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. तुळशीराम गुळवी साहेबांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. यस, आमचे वरिष्ठ नागरिक जे आहेत गावातील सर्व वरिष्ठांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये जायचं आहे. तिथे विशाल पाटील आमचे समालोचक सज्ज आहेत, भाऊ नाईक आमचे बाबा, त्याचबरोबर छत्रे मामा, तुळशीरामजी गुळवी साहेब, आमचे बंधू काका, आपण सर्वांनी यायचं आहे टॉस बॉक्समध्ये आणि आपल्या शुभास्ते हा टॉस होत आहे. ओ टू विशाल पाटील. नक्कीच स्पोर्टमॅन सिरीज आपण नक्कीच खेळाडूने आपसमध्ये हस्तांदोलन करूनच मैदानाच्या बाहेर पडायचं आहे. जाऊया टॉस बॉक्समध्ये. थँक्यू सो मच संदेश सर. आपण टॉस इथे करूया. आमच्या ज्येष्ठ व्यक्तिमत्वांच्या शुभेच्छा आपण इथे टॉस करणार आहोत. लढत आहे वेद 11 धानेव त्यांचा अगेन्स्ट प्रिन्स 11 कासार वडवली. हेड अथवा टेल अशी मागणी करायची आहे. कॉल असेल धानेव टीमचा. साहेबांच्या शुभेच्छा टॉस केला जातो. हेड अशी मागणी आहे आणि इट इज टेल आणि टॉस इथे प्रिन्स 11 कासार वडवलीने जिंकलं आणि विनिंग कॅप्टनसाठी टॉस विनिंग कॅप्टनसाठी गिफ्ट देखील आहे. साहेबांच्या शुभेच्छा ते गिफ्ट इथे दिलं जातं. विशाल मनोहर म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून हे पुरस्कृत केले गेले, त्यांचा देखील विशेष आभार. मी आमच्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं आहे. थोडी चर्चा आपण नक्कीच करूया. दोन्ही टीमच्या कॅप्टनसोबत आयुब आहेत आणि नाणेव टीमचे कॅप्टन आमच्या समवेत आहेत. आयुब, फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकला आहे, मॅच 5 ओव्हरची आणि निर्णय काय असणार आहे? निर्णय तर आम्ही पहिले फिल्डिंग घेणार. आणि आयुब, आतापर्यंत नवीन अंगावाला आता सुरुवातच झाली, भरपूर साऱ्या स्पर्धा तुम्ही खेळला देखील असाल, कसा राहिला आतापर्यंत हा सीझन? हे सीझन तर देवाच्या कृपेने चांगला झाला आहे आणि फक्त आमची इच्छा आहे की फक्त टीम जिंकावी. यावर्षी 2-3 टुर्नामेंट झाले, त्यात आम्ही सेकंड राऊंडला हारतो आहे. ते या मॅचला नक्कीच प्रयत्न करणार आम्ही. आजच्या दिवसाचा हाफ मारायचा. आणि आयुब, हा प्रश्न देखील मी आवर्जून विचारेन, कारण गेले 2 ते 3 सीझन आणि या सीझनमध्ये कोणता नवीन चेहरा तुमच्या टीममध्ये आहे की तो स्क्वॉड जो लास्ट सीझनमध्ये आपण पाहिला? नाही, नक्की आमच्या गावात, कारण की प्लेयर तयार होतात चांगले, पण कदाचित कसे 2-3 प्लेयर आमचे जॉबला जातात म्हणून काय ते येत नाही. तर यावर्षी नक्कीच अजून एक नवीन चेहरा दिसायला बघेल सगळ्यांना आणि टीम आहे ती चांगली कॉम्बिनेशनच असते.
आणि आयुब, हा शेवटचा प्रश्न आवर्जून मी तुला विचारेन. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरती ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तू अनुभवतोय, हा जो माहोल आहे, ज्याप्रमाणे ॲटमॉस्फिअर या क्रीडांगणावरती आहे, कसं वाटतंय आणि काय म्हणशील या स्पर्धेविषयी? या मैदानावर आम्ही आर के ट्रॉफी खेळतो, तर त्याला आता मला वाटतं 4-5 वर्ष झाली असेल भरपूरच. आणि त्यानंतर आज आलो आहे, कारण की या ग्राउंडवर खेळायची मजा खूप चांगली असते. कारण एवढ्या वर्षानंतर आज येतो आहे, तर बघूया आज काय होतं आहे. 100% प्रयत्न करणार द्यायचा, बघू आता. बेस्ट ऑफ लक टीम प्रिन्स 11 कासार वडवली. आणि धानेव टीमचे कॅप्टन आमच्या समवेत मित्र, फर्स्ट ऑफ ऑल हा प्रश्न आवर्जून विचारेन, टॉस जर तू जिंकला असतं तर तुझा निर्णय काय असतं? मी पण फिल्डिंगच केली असते. बट आता थोडं विरुद्ध करायचं, आणि मी नेहमी सांगतो की क्रिकेट मागवा, फर्स्ट बॅटिंग करा किंवा बॉलिंग करा, चांगला खेळ झाला तर डेफिनेटली जिंकाल. सो प्लॅन काय असेल माइंडमध्ये, काय थॉट्स आहेत की जर या टोटलपर्यंत आम्ही पोहोचलो तर तो टोटल आम्ही डिफेंड करू शकतो अगेन्स्ट टीम कासार वडवली? 65 to 70 पर्यंत आणि आज कंप्लीट टीम आहे की कोणी अवेलेबल नाही असं काही? कंप्लीट टीम आहे. आणि शेवटचा प्रश्न, आज या स्पर्धेविषयीचं तुझं मत? स्पर्धा तर खूप चांगली असे दरवर्षी करेश दादाच्या याच्याने खूप स्पर्धा चांगलीच होते. आणि गेल्या वर्षी पण आम्ही ते खेळलो, पण आम्ही हारलो सेकंड राऊंड. यावर्षी प्रयत्न करू जिंकायचं. सो बेस्ट ऑफ लक धानेव टीम. टॉस इथे कंप्लीट झाला मित्रांनो, आणि बातमी अशी आहे की टॉस इथे जिंकला प्रिन्स 11 कासार वडवलीने आणि निर्णय घेतला फिल्डिंगचा. अगदी थोड्याच वेळात या सामन्याला सुरुवात होईल. तुम्ही कुठे जाऊ नका, अनुभवत राहा, पाहत राहा ग्रामीण धमाका 2024. धन्यवाद. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच. एकच नाव ज्याच्या बॅटमधून षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली, मोनिश पाटील. 8 चेंडू 36 धावांची खेळी इथे पाहायला मिळाली. मोनिश, आपण व्यासपीठावर यायचं. जबरदस्त कामगिरी इथे पाहायला मिळाली पहिल्याच मॅचमध्ये. सामना त्वरित इथे सुरू होणार आहे. प्रतीक पाटील येत आहे व्यासपीठावर. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऑर्गनाइज कमिटीची आपण थोडी चर्चा करायची आहे. मोनिश पाटील आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त क्लास फलंदाजी पाहायला मिळाली. भादवड बी धमाकामध्ये पहिल्याच मॅचमध्ये एक कडक इनिंग आपल्या संघासाठी. विजयजी शर्मा यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देत आहोत. कैलासवासी गुरुनाथ राजाराम फुलोरे यांच्या स्मरणार्थ भिवंडीचा राजा माणूस सन्माननीय करसनजी फुलोरे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदरशी ट्रॉफी आपण देत आहोत मोनिश पाटीलला. आमचे फोटोग्राफर्स नक्कीच हा क्षण आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना प्रिन्स मूवीज देखील खूप खूप अभिनंदन. नक्कीच जाऊ नका आपण कुठेच. टेंबोली टीम आपण कुठेही जायचं नाही आहे. चला आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याकडे आपण वळत आहोत. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये विशाल पाटील याचा आवाज तुम्हाला मित्रांनो ऐकायला मिळेल. हॅलो हॅलो, आमचे क्रिकेट रसिक सर्व उपस्थित होत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एक से बडकर एक संघानं या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहणार आहात. मागच्या मॅचमध्ये भावले बी संघाला पराभूत केला होता. टेंबोली टीम संघाने पुढे वाटचाल केलेली आहे. आता हा देखील सामना एक कडक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आयुब शेख इन ॲक्शनमध्ये एक मोठा नाव टेनिस क्रिकेट बॉलमधील. विश्वनाथ जाधव धानीव एक मोठा नाव आहे. कासार वडवली आणि धानीव यामधील ही लढत इथे पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि सलामीची जोडी देखील मैदानी क्षेत्रामध्ये पाठवून द्यायची. पंच गोकुलदास पाटील सर हळूहळू जात आहेत मैदानामध्ये. 5 षटकांचा सामना पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेला आहे. ग्रामीण धमाका भादवड व्ही धमाका आपण पाहताय मित्रांनो. चर्चा सुरू झाली आहे पहिल्या मॅचपासून, पहिल्या चेंडूपासून या स्पर्धेची. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं मित्र आयुब, कारण की बरेचसे सामने खेळवायचे आहेत, तर आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. धानी टीम संघाची सलामीची जोडी देखील मैदानी क्षेत्रामध्ये पाठवून द्यायची आहे. कासार वडवली भरपूर दुरून हा संघ इथे पोहोचलेला आहे. धानीव संघ देखील फार दुरून इथे पोहोचलेला आहे. मॅच देखील तितकंच रंगतदार पाहायला मिळेल. आयुबने सांगितलं आहे की माझं मागच्या वर्षी इथे स्वप्न नक्कीच पूर्ण झाले नाही आहे, मात्र तो स्वप्न घेऊन या स्पर्धेमध्ये उतरलेला आहे. मनोजी दिवेकर इथे उपस्थित झालेले आहेत. रमेशजी तरे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. व्यासपीठावरून मॅच बघण्याचा
अलगच अंदाज असतो. तर आपण या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेचे आयोजक सचिनदादा तरे आणि संपूर्ण भादवडबी यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धानी टीम संघाचा 12वा खेळाडू आलेला आहे. कासारवडोली संघाचा देखील 12वा खेळाडू आपण लगेचच पोहोचायचा आहे आणि सामन्याला इथे आपण करत आहोत सुरुवात. आजच्या दिवसातील दुसरा सामना मित्रांनो पाहतायत. एका बाजूला कासार वडोली आणि दुसऱ्या बाजूला धानीव. दोन मोठे सितारे तुम्हाला पाहायला मिळतील या मॅचमध्ये. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा उभरता आवाज ग्रामीण क्रिकेटचा विशाल पाटील याचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. धन्यवाद. थँक्यू सो मच संदेश सर. वन्स अगेन तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय भगवान स्पोर्ट्स क्रिकेट क्लब व तसेच भादवड बी आयोजित ग्रामीण धमाका 2024 दिवस हा पहिला आणि ही रात्र पहिली आणि त्यामध्ये हा सामना आता दुसरा पाहायला मिळेल. प्रिन्स 11 कासार वडवली त्यांचा अगेन्स्ट वेद 11 धानीव. आणि टॉस रिपोर्ट त्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलीच की आयुबने टॉस जिंकला, सांगितलं की आम्ही प्रथमतः फिल्डिंग करणार आहोत आणि हा निर्णय कितपत योग्य आहे हे आपल्याला पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्येच माहिती पडेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. विश्वनाथ जाधव आणि त्यांच्या समवेत आसिफ शेख. विश्वनाथ जाधवला पाहिल्यानंतर सुप्रीमो ट्रॉफी आठवते, कारण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट सुप्रीमो ट्रॉफी, त्यानंतर लास्ट सीझन ISPL देखील खेळला आणि सातत्याने नो डाऊट